श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो, NIFT अर्थात राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्थेला 40 वर्ष पूर्ण झाल्याप्रित्यर्थ मुंबईत नुकतंच 2 दिवसीय निफ्ट आंतरराष्ट्रीय परिषद 2026चं आयोजन करण्यात आलं होतं. या परिषदेचा विषय सर्वसमावेशक भविष्यासाठी आरेखनाची भूमिका हा होता. या 2 दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेत निफ्टचं स्वरूप, वैशिष्ट्य आणि गेल्या 40 वर्षांमध्ये भारताच्या जडणघडणीत निफ्ट संस्थेचं योगदान याविषयी आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत. श्रोतेहो, मुंबईत आयोजित निफ्ट आंतरराष्ट्रीय परिषद 2026चं उद्घाटन गुरुवारी 22 जानेवारीला झालं. यावेळी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह, निफ्टचे महासंचालक तनू काश्यप यांनी मार्गदर्शन करताना निफ्टच्या 40 वर्षांच्या प्रवासाविषयी माहिती दिली. यावेळी बोलताना गिरिराज सिंह यांनी निफ्ट हे भारताच्या वस्त्रोद्योग आणि हस्तकला क्षेत्रातलं एक महत्त्वाचं आर्थिक प्रेरक केंद्र असल्याचं सांगितलं. एका निफ्ट पदवीधरामुळे आयुष्यभरात अंदाजे 8,000 ते 10,000 रोजगार निर्मिती होत असल्याची माहितीही त्यांनी दिली. परिषदेच्या प्रथम सत्रात संवाद 2026 या उपक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. निफ्टच्या यशस्वी प्रवासाविषयी मुंबईच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीचे प्राध्यापक डॉक्टर तन्मय कांडेकर यांनी मुंबईत आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली. ते म्हणाले, NIFTने 40 वर्ष पूर्ण करणे हा भारतीय फॅशन आणि वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी एक ऐतिहासिक क्षण आहे. 1986 मध्ये स्थापन झालेली ही संस्था आज केवळ एक शैक्षणिक केंद्र राहिलेली नसून ती भारतीय फॅशनला जागतिक स्तरावर नेणारी एक मोठी शक्ती बनली आहे. निफ्टची सुरुवात झाली तेव्हा भारतात फॅशन ही संकल्पना मर्यादित होती. सुरुवातीला FIT न्यूयॉर्कच्या सहकार्याने याची सुरुवात झाली. आज निफ्टचे जाळे देशभरात पसरले असून 19 कॅम्पस कार्यरत आहेत. निफ्टने फॅशनला टेलरिंग या प्रतिमेतून बाहेर काढून त्याला एक करिअर आणि उद्योगाचा दर्जा मिळवून दिला. निफ्टने केवळ पाश्चात्य फॅशनचे अंधानुकरण न करता भारतीय हँडलूम आणि हँडीक्राफ्ट्स यांना आधुनिक डिझाईनशी जोडले. नुकतेच 40 वर्षाच्या निमित्ताने प्रकाशित झालेले धरोहर हे पुस्तक याची साक्ष देते. या संस्थेने देशाला अनेक दिग्गज डिझायनर्स दिले आहेत, ज्यांनी जागतिक स्तरावर भारताचे नाव रोशन केले आहे. सब्यसाची मुखर्जी, रितू बेरी, मनीष अरोरा, जे वलाया, राजेश प्रताप सिंग यासारख्या दिग्गजांनी हे सिद्ध केले की भारतीय डिझाईनमध्ये जागतिक ब्रँड्सला टक्कर देण्याची क्षमता आहे. केवळ डिझायनर्स नाही तर रिटेल, फॅशन मॅनेजमेंट आणि टेक्नॉलॉजीमध्येही निफ्टच्या विद्यार्थ्यांनी मोठी कामगिरी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 5F फार्म टू फायबर टू फॅक्टरी टू फॅशन टू फॉरेन या संकल्पनेत निफ्टची भूमिका कळीची आहे. गेल्या 40 वर्षात निफ्टने तंत्रज्ञानाची कास धरत सस्टेनेबल फॅशन आणि AI चा वापर करून उद्योगाला नवीन दिशा दिली आहे. या संस्थेने भारताला केवळ कपडे बनवायला शिकवले नाही तर जगाला भारतीय फॅशनची दखल घ्यायला लावली. श्रोतेहो, निफ्टनं तिच्या कारकिर्दीत फॅशन संबंधित शिक्षण, आरेखन नवकल्पना, शाश्वतता आणि औद्योगिक सहकार्य या क्षेत्रांमध्ये मोठं योगदान दिलं आहे. या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या निफ्ट @40 या मोहिमेसाठी सर्वसमावेशक भविष्यासाठी आरेखनाची भूमिका ही संकल्पना खास उद्देशानं निवडल्याचं प्राध्यापक डॉक्टर तन्मय कांडेकर यांनी सांगितलं. निफ्ट @40 या मोहिमेसाठी डिझायनिंग फॉर इन्क्लुझिव्ह फ्युचर ही संकल्पना निवडण्यामागे अतिशय सखोल आणि दूरदृष्टीचा विचार आहे. ही संकल्पना निफ्ट आणि फॅशन उद्योगाची पुढील दिशा स्पष्ट करते. ट्रॅडिशनली फॅशनकडे केवळ उच्चभू वर्गाची रॅम्प परेड किंवा ग्लॅमरस जगाची गोष्ट म्हणून पाहिले जात होते. डिझायनिंग फॉर इन्क्लुझिव्ह फ्युचर या संकल्पनेद्वारे निफ्टला हे सांगायचे आहे की फॅशन आता सर्वांसाठी आहे. यात केवळ विशिष्ट वर्गाचा नाही तर समाजातील सर्व घटकांचा विचार केला जाईल. या संकल्पनेचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे अडॅप्टिव्ह क्लोथिंग. निफ्ट आता अशा डिझाईनवर भर देत आहे जे दिव्यांग व्यक्तींना वापरण्यासाठी सोपे असतील. कपडे केवळ सुंदर असून चालणार नाहीत तर ते कार्यात्मक म्हणजे फंक्शनल आणि सर्वांना सामावून घेणारे असावेत, हा या मागचा उद्देश आहे. भारत हा हस्तकला आणि हातमागाचा देश आहे. अनेकदा फॅशनच्या जगमाटात मूळ कारागीर मागे पडतात. या संकल्पनेद्वारे निफ्टने भारतीय कारागिरांना फॅशनच्या मुख्य शाखेत मानाचे आणि नफ्याचे स्थान मिळवून द्यायचे ध्येय ठेवले आहे. फार्म टू फॅशन हा त्यातलाच एक भाग आहे. 40 वर्षापूर्वी निफ्टची स्थापना भारताला फॅशन एज्युकेशन देण्यासाठी झाली होती.
आता 40 वर्षानंतर डिझायनिंग फॉर इन्क्लुझिव्ह फ्युचर या इंटरनॅशनल कॉन्फरन्सद्वारे निफ्ट फॅशनला केवळ दिसण्यापुरते न ठेवता त्याला इथिकल आणि ह्युमन सेंट्रिक हा कन्सेप्ट जोडण्याचा प्रयत्न करत आहे. हा प्रवास फॅशन फॉर क्लास कडून फॅशन फॉर मास अँड ह्युमॅनिटी असा बदलत आहे. श्रोते हो, निफ्टच्या आंतरराष्ट्रीय परिषदेतील चर्चासत्रांमुळे फॅशन क्षेत्राशी निगडीत नवनवीन धोरणं आखण्यासाठी सरकारला मदत मिळणार असून निफ्टच्या माजी विद्यार्थ्यांनाही जागतिक स्तरावर विविध संधी उपलब्ध होत असल्याचं प्राध्यापक डॉक्टर कांडेकर म्हणाले. 22 आणि 23 जानेवारीला आयोजित केलेली इंटरनॅशनल कॉन्फरन्स आणि अल्युमिनाय मीट हा अकॅडमिया आणि इंडस्ट्री यांच्यातील दरी कमी करण्याचा एक महामार्ग आहे. यामुळे संस्थेला आणि सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना बहुआयामी फायदे होणार आहेत. निफ्टचे माजी विद्यार्थी आज जगभरातील मोठ्या फॅशन हाऊस आणि कंपन्यांमध्ये उच्च पदावर आहेत. ते जेव्हा विद्यार्थ्यांशी बोलतात तेव्हा विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान मिळत नाहीत, तर मार्केटमध्ये नक्की काय चालले आहे याचे वास्तववादी ज्ञान मिळते. नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत उद्योग क्षेत्रातील दिग्गज सहभागी झाले होते. यामुळे विद्यार्थ्यांना थेट इंडस्ट्रीशी नेटवर्किंग करायची संधी मिळाली. या परिषदेमध्ये सस्टेनेबिलिटी, इन्क्लुझिव्हिटी, डायव्हर्सिटी आणि इक्विटी यासारख्या आधुनिक विषयावर चर्चा झाली. यामुळे विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन विस्तारला. फॅशन म्हणजे फक्त डिझायनिंग नसून त्या तंत्रज्ञान आणि संशोधनालाही मोठा वाव आहे. यामुळे संस्थेलाही बरेच फायदे झाले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषदेमुळे निफ्टचे नाव जागतिक शैक्षणिक नकाशावर अधिक ठळक झाले. या कार्यक्रमामधून उद्योगांच्या बदलत्या गरजा समजल्या. उदाहरणार्थ, या परिषदेमध्ये डिजिटल फॅशन, सस्टेनेबिलिटी, इन्क्लुझिव्हिटीवर भर दिला गेला. यामुळे निफ्ट आपल्या अभ्यासक्रमात वेगाने बदल करणार आहे. जगातील कोणतीही शिक्षण संस्थेची ताकद तिचे माजी विद्यार्थी असतात. या अल्युमिनाय मीटमुळे विखुरलेले माजी विद्यार्थी पुन्हा संस्थेशी जोडले जात आहेत. यावर्षी या मेळाव्यात सुमारे 200 माजी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामुळे भविष्यात संस्थेला निधी उभारणी आणि नॉलेज पार्टनरशिपसाठी मदत होणार आहे. केवळ शिक्षण देणारी संस्था न राहता निफ्ट आता फॅशन क्षेत्रातील थिंक टँक बनत आहे. परिषदेमधून सादर होणारे शोध प्रबंध आणि धोरणात्मक चर्चांमुळे सरकारलाही वस्तुद्योग धोरणे ठरवताना मदत होईल. निफ्ट ॲट 40चे हे कार्यक्रम म्हणजे लेगसी आणि फ्युचर यांचा संगम आहे. श्रोते हो, निफ्टकडून विद्यार्थ्यांना भविष्यातील विविध आव्हानं तसंच होऊ घातलेले नैसर्गिक बदल यानुसार फॅशन क्षेत्राशी निगडीत शिक्षण दिलं जातं. याविषयी प्राध्यापक डॉक्टर कांडेकर यांनी सांगितलं. निफ्टने आपल्या शैक्षणिक आराखड्यात सस्टेनेबिलिटी आणि टेक्नॉलॉजी या दोन गोष्टींना केवळ पर्याय म्हणून नाही, तर अनिवार्य घटक म्हणून प्राधान्य दिले आहे. भविष्यातील फॅशन ही दिसायला सुंदर असण्यासोबतच निसर्गाला पूरक आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम असली पाहिजे, हा त्यामागचा मुख्य विचार आहे. निफ्टने फॅशनला पर्यावरणाशी जोडण्यासाठी आपल्या अभ्यासक्रमात बदल केले आहेत. विद्यार्थ्यांना आता कपडे बनवताना असा विचार करायला शिकवले जात आहे की हा कपडा वापरून झाल्यावर त्याचे काय होईल. कपड्यांचे आयुष्य संपल्यानंतर ते लँडफिलमध्ये न जाता त्याचे रिसायकलिंग किंवा अपसायकलिंग कसे करता येईल यावर भर दिला जात आहे. आर्टिफिशियल धाग्यांऐवजी बांबू, बनाना आणि हेम्प यासारख्या बायोडिग्रेडेबल मटेरियलचा कसा वापर करायचा याचे प्रशिक्षण लॅबमध्ये दिले जात आहे. तसेच रासायनिक रंगाऐवजी नैसर्गिक रंगाचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. क्राफ्ट क्लस्टर इनिशिएटिव्ह हा निफ्टचा सर्वात यशस्वी उपक्रम आहे. यात विद्यार्थ्यांना ग्रामीण भागात जाऊन कारागिरांसोबत राहावे लागते. यामुळे त्यांना पारंपरिक हाताने बनवलेल्या आणि कमी कार्बन उत्सर्जन करणाऱ्या निर्मिती प्रक्रियेची माहिती मिळते. सुई दोरा या प्रतिमेच्या पलीकडे जाऊन निफ्ट आता हायटेक लॅबमध्ये रूपांतरित होत आहे. निफ्टने भारत सरकारच्या मदतीने विजन नेक्स्ट हा उपक्रम सुरू केला आहे. यात AI आणि इमोशनल इंटेलिजन्स वापरून फॅशन ट्रेंडचा अंदाज लावला जातो. आता AIच्या मदतीने भारताचे स्वतःचे ट्रेंड सेट केले जात आहे. भविष्यात कपडे केवळ शरीर झाकणार नाहीत, तर ते आरोग्य सांगतील. निफ्टमध्ये आता अशा कपड्यांवर संशोधन होत आहे जे रंग बदलू शकतात किंवा शरीराचे तापमान आणि हृदयाची ठोके होऊ शकतात. ग्राहकाला त्याने घेतलेला ड्रेस नक्की कोणी बनवला आहे, तो ऑर्गॅनिक आहे का याची पारदर्शकता देण्यासाठी ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीचा वापर शिकवला जात आहे. श्रोते हो, निफ्टमध्ये शिक्षण घेतल्यानंतरच्या काळातही या माजी विद्यार्थ्यांचं संस्थेशी बॉन्डिंग कसं आहे, त्यांना निफ्टच्या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमुळे जागतिक स्तरावर कोणकोणत्या संधी उपलब्ध होणार आहेत याविषयी बोलताना प्राध्यापक डॉक्टर कांडेकर यांनी सांगितलं. निफ्टचे माजी विद्यार्थी ही या संस्थेची केवळ ओळख नसून ती संस्थेची सर्वात मोठी सॉफ्ट पॉवर आणि इनव्हॅल्युएबल ॲसेट आहे. निफ्ट ॲट 40च्या निमित्ताने हे विखुरलेले जागतिक नेटवर्क पुन्हा एकदा संस्थेशी जोडले जात आहे. कारण कुठल्याही शिक्षण संस्थेची प्रतिष्ठा तिच्या माजी विद्यार्थ्यांच्या यशावर मोजली जाते. हे अल्युमिनाय नेटवर्क संस्था आणि विद्यार्थी या दोघांसाठी ब्रिज म्हणून काम करत आहे.
यामुळे विद्यार्थ्यांना बरेच फायदे होतात. कारण वर्गात शिकवले जाणारे ज्ञान आणि इंडस्ट्रीमधील वास्तव्य यात थोडा फरक असतो. माझे विद्यार्थी जे आता इंडस्ट्री लीडर्स आहेत, ते सध्याच्या विद्यार्थ्यांना गाईड किंवा मेंटर म्हणून काम करतात. त्यांच्याकडून मिळालेले मार्गदर्शन विद्यार्थ्यांचे करिअर घडवू शकते. निफ्टचे अनेक माजी विद्यार्थी आज मोठ्या फॅशन हाऊस, रिटेल कंपन्या आणि ई कॉमर्स जायंट्समध्ये डिसिजन मेकर्स पदावर आहेत. ते नैसर्गिकरित्या आपल्या संस्थेच्या विद्यार्थ्यांना इंटर्नशिप आणि नोकरीसाठी प्राधान्य देतात. आज अनेक विद्यार्थी स्वतःचा ब्रँड सुरू करू इच्छितात. यशस्वी माजी विद्यार्थी अशा नवोदित उद्योजकांसाठी एंजल इन्व्हेस्टर म्हणून भूमिका बजावत आहेत. यामुळे संस्थेसाठी पण फायदे होतात. निफ्टमध्ये आयोजित केलेल्या कॉन्फरन्स, पॅनल डिस्कशनमुळे इंडस्ट्रीमध्ये कोणते नवीन सॉफ्टवेअर आले आहे किंवा फॅशन बँकच्या पद्धती कशा बदलल्या आहेत, हे माजी विद्यार्थी संस्थेला त्वरित कळवू शकतात. यामुळे निफ्टचा अभ्यासक्रम जुना न राहता नेहमी इंडस्ट्री रेडी राहतो. जेव्हा निफ्टचे विद्यार्थी पॅरिस, मिलान व इतर फॅशन वीकमध्ये चमकतात, तेव्हा जागतिक स्तरावर निफ्टचे रँकिंग उंचावते. माजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून निफ्टला मोठ्या कंपनीशी थेट करार करणे सोपे जाते. यामुळे संशोधनासाठी निधी आणि लॅब विकासासाठी मदत मिळते. श्रोते हो, फॅशन जगतातल्या ग्राहकांची भविष्यातली गरज ओळखणं यावर बोलताना पुढच्या दशकात निफ्टची प्रमुख उद्दिष्ट कोणती असतील याविषयी प्राध्यापक डॉक्टर कांडेकर यांनी सांगितलं. येणाऱ्या 10 वर्षांमध्ये निफ्टमध्ये बरेच बदल अपेक्षित आहेत. पुढील दशकासाठी निफ्टची दिशा केवळ शैक्षणिक संस्था म्हणून मर्यादित नसून ती भारताला जागतिक फॅशन पॉवर हाऊस बनवायची असेल. गेल्या 40 वर्षात निफ्टने पायाभरणी केली. आता पुढील 10 वर्ष ही त्यावर ब्रँड इंडियाची इमारत उभी करण्याची असतील. पुढील दशकात निफ्टचा भर ओरिजिनल डिझाईन मॅन्युफॅक्चरिंगवर असेल. केवळ कपडे शिवून देणे नाही, तर स्वतःचे डिझाईन, स्वतःचे ट्रेंड्स आणि स्वतःचे जागतिक दर्जाचे भारतीय लक्झरी ब्रँड्स उभे करणे असेल. भारतीय डिझाईनला जागतिक स्तरावर प्रीमियम दर्जा मिळवून देणे हे प्रमुख ध्येय असेल. प्रत्यक्ष कपड्यांइतकेच महत्त्व व्हर्च्युअल कपड्यांना येत आहे. भविष्यात निफ्टचे विद्यार्थी केवळ कापडावर नाही, तर कोडिंग आणि डिजिटल पिक्सेलवर काम करताना दिसतील. तसेच आतापर्यंत निफ्टने उत्तम कर्मचारी घडवले आहेत. स्टार्टअप इकोसिस्टीममुळे पुढील दशकात संस्था नोकरी देणारे म्हणजे एम्प्लॉयर्स घडवण्यावर भर देईल. विजन नेक्स्ट सारख्या उपक्रमाद्वारे गोळा केलेला डेटा वापरून सरकारला हे ठरवण्यास मदत होईल की कोणत्या हस्तकलेवर अनुदान द्यावे, निर्यातीसाठी कोणती बाजारपेठ निवडावी आणि भविष्यातील ग्राहकांची गरज काय असेल. त्याच्यामुळेच पैठणी, चंदेरी आणि कांजीवरम या साड्यांना केवळ पारंपरिक वेशभूषा न ठेवता त्यापासून आधुनिक गाऊन्स किंवा कॉर्पोरेट वेअर बनवून पाश्चात्य बाजारपेठेत विकणे ही नवी दिशा असेल. श्रोते हो, निफ्टच्या या 2 दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेला भारतासह विदेशातले शिक्षणतज्ज्ञ, रचनाकार, उद्योग प्रतिनिधी, संशोधक, विद्यार्थी आणि हस्तकला व्यावसायिकांनी हजेरी लावली. या परिषदेत निफ्ट @40 धरोहर या पुस्तकाचं मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. या पुस्तकात राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्थेच्या 4 दशकांचा प्रवास शब्दबद्ध करण्यात आला आहे. यासोबतच निफ्ट @41 या बोधचिन्हाचं अनावरण आणि प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते क्राफ्ट बाजाराचं उद्घाटन देखील करण्यात आलं. थोडक्यात, विद्यार्थ्यांसाठी जागतिक स्तरावर विविध संधी निर्माण करण्यासाठी सरकारला फॅशन जगताशी संबंधित ध्येय धोरणं आखण्यासाठी तसंच उद्योगांना बळ देण्यासोबतच रोजगार निर्मिती करण्यासाठी राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्थेच्या या 2 दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेतलं विचारमंथन हे या क्षेत्राचं भविष्याबाबतचं ध्येय धोरण ठरवण्यासाठी महत्त्वाचं ठरणार आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले, प्रसारण सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि सी प्रार्थना आणि निवेदन संदेश नाईक.